कोल्हापूर जिल्ह्यात शेतीला पोषक हवामान आहे। भरपूर सूर्यप्रकाश आणि मुबलक पाणी असल्यानं पश्चिम महाराष्ट्रात मुबलक पीक येतं। अजूनही बहुतांश शेतकरी प्रामुख्याने ऊसाची लागवड करतात, पण त्यातून आता जमीन खारफुटीचा धोका वाढतोय। शेतकऱ्यांनी आता बांबू लागवड करून पर्यावरण रक्षण आणि आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये झालेल्या बांबू उद्योग परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कोल्हापुरातील काउन्सिल ऑफ एज्युकेशन, देशभक्त रत्नाप्पा कुंभार मेमोरियल ट्रस्ट, पाटलोबा पाटील बांबू रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं जागतिक वन दिन आणि जलदिनानिमित्त कोल्हापुरात पहिल्यांदाच बांबू उद्योग परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन केलंय। 2 दिवसांच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक, काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, डॉक्टर विश्वनाथ मगदूम, उपवनसंरक्षक विलास काळे यांच्या हस्ते आणि वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉक्टर मानसिंगराव निंबाळकर, बांबू इंडियाचे योगेश शिंदे, पाटलोबा पाटील, सुहास मोरे यांच्या उपस्थितीत झालं। कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक विलास काळे यांनी बांबूबद्दल माहिती दिली। दगडी कोळशा इतकाच बांबूमध्ये उष्मांक असतो। बांबू लागवडीचा खर्चही कमी असून दर 4 वर्षांनी पीक हाती येतं। सध्याच्या काळात बांबूला प्रचंड मागणी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळणं गरजेचं असल्याचं काळे यांनी सांगितलं। प्लास्टिकच्या उत्पादनांना बांबू पर्याय ठरू शकतो। वैद्यकीय क्षेत्रात देखील बांबूचा उपयोग होतो, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बांबूचा प्रचार आणि प्रसार करत आहेत। शाश्वत पीक म्हणून बांबूकडे पाहिलं जात असून शेतकऱ्यांसाठी वरदान आणि पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या बांबूची लागवड फायदेशीर ठरेल। आपल्या शेतातही 25 एकरमध्ये यापुढे बांबू उत्पादन घेणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। बांबू उत्पन्न हे अतिशय शाश्वत पीक म्हणून आपण त्याला मानू शकतो, कारण बांबू एकदा लावला की तो 70 ते 80 वर्ष त्याचं आपल्याला यील्ड घेता येतं, त्याचं पीक घेता येतं आणि त्यामुळं ते खूप फायद्याचं आहे। अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत, कमी पाण्यापासून उत्पन्न होणारा सुद्धा बांबू आहे आणि वेगवेगळ्या पदार्थासाठी, पेपरसाठी, कपड्यासाठी, बांबूंच्या वस्तूंसाठी, आता सळीच्या ठिकाणी सुद्धा बांबू वापरला जातो। असे मल्टिपल यूज असणारा हा बांबू प्रोडक्ट आहे आणि जगभर आता पोल्युशन कमी करायचं असेल, प्लास्टिक बंदी जे सक्सेस करायचे असेल, तर बांबूचे पदार्थ जे किंवा बांबूचे प्रोडक्ट्स जे आहेत त्याचा वापर उपयोग झाला पाहिजे। यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे आणि निश्चित प्रधानमंत्री मोदींचं जे स्वप्न आहे 2070 साली 0 कार्बन एमिशन, त्यासाठी याचा जर वापर वाढवला आपण तर निश्चित ते उद्दिष्ट आपण 2070च्या पूर्वी साध्य करू असं मला वाटतं। गेल्या काही वर्षात वातावरणात प्रचंड बदल होत आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अशा वेळी कमी खर्चात जास्त नफा मिळण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये ऊसाचं पीक हे शाश्वत पीक मानलं जातं, त्याचं उत्पन्नही प्रत्येक वर्षाला उत्पन्न मिळतं। परंतु शेतकऱ्यांनी हा प्रयोग म्हणून बांबूचा काही त्यांच्या क्षेत्रामध्ये जर केलं तर निश्चित मला खात्री आहे की ऊसाच्या बरोबर किंबहुना ऊसापेक्षा जास्त उत्पन्न या बांबूचं मिळू शकतं। शेतकऱ्यांनी थोडासा प्रयोग केला पाहिजे। पाटलोबा पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित शिबिरं, बांबू प्रक्रिया उद्योग, कार्बन क्रेडिट आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा याबाबत माहिती दिली। या निमित्तानं भरलेल्या प्रदर्शनात बांबूची विविध उत्पादनं मांडण्यात आली आहेत। 2 दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे।